हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. तर नवीन दिवस, नवीन व्लॉग आणि नवीन ट्रिप. सो आम्ही चाललो आहे पंढरपूर ते हम्पी. बाय. तुम्ही बघत असाल माझी गाडी. आणि मी थांबलो आता अनिकेत आणि अनिलला पिकअप करायला. निखिल पुण्यावरून येतो आहे, तर त्याला आम्ही मोहोळच्या इथे पिकअप करेल. अँड देन वी आर गोईंग फ्रॉम विजापूर हायवे टू हम्पी. सो रात्रीचे 11:30 वाजलेत, तर आता आम्ही आमची जर्नी स्टार्ट करतो आहे. तर स्टे ट्यून फॉर द कंटेंट ऑफ दिस व्लॉग. बाय. तेरी याद याद तेरी याद याद तेरी याद याद तेरी याद याद. आता 4 वाजलेत ऑलमोस्ट आय गेस. आम्ही पोचलो थोडं विजापूरचं पुढे आणि 180 किलोमीटर राहिले हम्पी आम्हाला इथून. तर एक ब्रेक घेतला आहे. इकडे आहे जिओचा पेट्रोल पंप आहे इकडे मागे. सो थांबलो हायवेला. सो पोचेल आम्ही 2 ते 3 तासामध्ये पोचेल. लाईट कोणत्या दिशेला आहे तीच कळत नाही. गुड मॉर्निंग गाईज. अजून 100 किलोमीटर राहिले हम्पीसाठी. ऑन द वेच आहे. पूर्ण रात्र ड्राईव्ह करून हा अर्ली मॉर्निंगचा व्ह्यू तुम्हाला दिसतच असेल. खूप छान असं वाटतं. मस्त वातावरण आहे. अजून आम्हाला 2 तास तरी लागतील मिनिमम पोहोचायला हम्पीमध्ये. आधी हॉस्पिटल लागेल. हॉस्पिटलमध्ये आम्ही थोडंफार ब्रेकफास्ट वगैरे करेल. त्याच्यानंतर हम्पीमध्ये आमच्या स्टेला जाऊ. असं प्लॅन आहे सध्या तरी. तर आम्ही येतो 8, 8:30 अराउंड पोहोचेल तिथे. मस्त असं स्पॉट भेटला आता. सो थांबलो तुम्हाला दाखवतो. मी ऑलमोस्ट 150 ते 200 विंड मिल्स बघितलेले आहेत. हे बघा, इकडे इकडे त्याच्या मागे इकडे इकडे एवढ्या विंड मिल्स एकाच ठिकाणी. भारी वाटतं बघायला. मॉर्निंग बघा, इकडे पण आहे रोडच्या त्या बाजूलाही आहे. इकडे पण आहे. इकडे आपली गाडी आहे. इकडे आहे. मस्त स्पॉट भेटतो. नांगरणी चालू. हाय गाईज, जस्ट आलो आता आमच्या रिसॉर्टला. रिसॉर्टचं नाव आहे 3 सीझन रिसॉर्ट. आलो होतो इथं अकोमोडेशनचा. आता चेक इन करतो आहे. तर सरप्रायझिंगली एक एकदम हिस्टॉरिक प्लेस भेटले मला इथं, जे की तुम्हाला मी दाखवत होता. हे आहे हनुमानांचं जन्मस्थान, जे अंजनेद्री हिल्स म्हणून ओळखलं जातं इथं. ते तुम्हाला मी ते हिल दाखवतो आता. मला माहिती नव्हतं ॲक्च्युली रिसॉर्टच्या बाजूलाच आहे, बट सरप्रायझिंगली हे रिसॉर्ट आहे मागचं. आणि तुम्हाला त्याच्या अपोजिट साईडला ते अंजनेद्री पर्वत आहे. हे बघा हे टेम्पल आहे अंजनेद्री. छान आहे ना. चांगलं स्पॉट भेट. तर तुम्ही बघू शकता आता पोरं पूलमध्ये मजा करतात. स्विमिंग क्लासेस लावून पोरं प्रोफेशनल स्विमर्स झालेले आहेत लिटरली. हे कसं वाटतं एक्सपिरियन्स पूलचा? फुल मजा चालू पोरांची. खरं मासा आता उतरायला लागला होय. झालेले आहे माझ्या अंगावर. व्यवस्था दाखव तुझं पोहणं. ती कोण आहे तिकडं? ट्रेनर तिकडं. त्यांनी ट्रेनर पण सोबत दिलाय. तिकडे किती खोल आहे? तिकडे कमी आहे, 4 फूट आहे. चल ना, उतर ना. प्रोफेशनल स्विमर उतरत नाही. कॉम्पिटिशन उतरतो. काय तर पडले, हरवलंय बघायला आलंय. बरोबर.
हा टणा टणा टणा. बस बस. पूजा बिजा झाली आता आता उत्तर मैदानात. One eternity later. ए यार येते गेला रे. कोण म्हणत नाही येते. मुंडकावर काढ घे. मरशील खाली जाय घातले. मुंडकावर काढ नाही तर मरशील खालीच. आला आला. तुला वाटतं तू तिथं नाही आला पण तू शिवून परत गेलाय उलटा. सदियों से जागा आया हूँ करके इरादा. सो आत्ता जस्ट ब्लॅक कॉफी पिली आहे. बसले थोडं चिल करत. मी अनिल सर आमचे आणि याला तुम्ही ओळखत असाल. तर फ्रेश झालो आता. जस्ट स्कूलमध्ये जाऊन आलो. फ्रेश झालो आहे. आता चेंज वगैरे करून आम्ही परत आता ब्रंच करायला जाणार आहे. लंच तर स्किपच केला आहे. मी डायरेक्ट ब्रंच होणार आहे आमचं आता. सो आहेत 2-3 स्पॉट. आता लेट सी डिस्कशन चालू आहे त्याच्यावरच कुठं जायचं आहे ते. सो आता आम्ही निघणार आहे. इकडे आमचं रिसॉर्टचं मागं कॅफे आहे हे बघा. आणि इकडे बसलो आम्ही मस्त. कॉफी वगैरे जस्ट झाली. सो पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. सो कसं सो जस्ट फ्रेश होऊन बाहेर आलो आहे. मला एका फ्रेंडने सुमितने सजेस्ट केलं होतं की बानू हॉटेल आहे इथे आणि आमच्या लकीली आमच्या रिसॉर्टच्या बाहेरच आहे ते. मग इकडे त्याला इडली फार छान मिळते. सो आता आम्ही इडली वगैरे थोडा ब्रेकफास्ट करायला आलो आहे. ब्रेकफास्ट ब्रंच लंच काय म्हणू आता काय सांगता येत मग ते करतो. मग तुम्हाला त्याची टेस्ट वगैरे सांगतो काय का नाही. बानू हॉटेल 10 इडल्या कुस करून कसं खाते तुम्हाला दाखवतो. चल तेव्हा टेस्ट सांगतो थोड्याच वेळात. बाय. 2 इडली 1 मसाला डोसा 1 आप्पे आणि 1 मिरची भजी सांगितले. तर आता आम्ही ते तुम्हाला त्याचे सिनेमॅटिक्स दाखवतो. 1 नंबर दिसते. लेट्स त्याचे टेस्ट करून पण सांगतो तुम्हाला. दिस इज मिरची दिस इज भजी. फक्त एक शब्द पण बोल ना. आता इडली ट्राय करतो. इडली एवढी स्पॉन्जी आहे ना. ही त्याची चटणी लाल कलरची. हे बघा इडली म्हणा ना. कसे मान इडली 1 नंबर 1 तास. ओ गॉड 1 नंबर क्लास. चटणी लाल कलरची चटणी ही सॉलिड आहे. ब्रेकफास्ट झाला. सो आता आलो आम्ही कोरॅकल राईड करण्यासाठी. सो त्या स्पॉटला आलो आहे कोरॅकल राईडला. आमच्या एका त्या रिसॉर्टच्या फ्रेंडने सजेस्ट केलं. वातावरण झालं ना एकदम ढगाळ वातावरण. शिवाय 1 नंबर. खूप सुंदर. इकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला बघाच. हा बघा व्ह्यू. इकडे राईडस. हे आमचे इज केशव. इज आवर कोरॅकल ड्रायव्हर. राईट ड्रायव्हरही बोलते ना. येस तो हे बघा एक कोरॅकल राईड. बसलो आता. जस्ट राईड चालू होणार आहे आमची विथ केशव. कसं वाटतंय पोरांनो. बहुत ना भाई. इज बेस्ट. कम ऑन केशव. पाऊस पडला लय बेकार पाऊस चाललाय. लय बेकार पाऊस चाललाय.
आमच्या पोऱ्याकडे लावलेले आणि पुढे मजा आली मजा. एक नंबर एक्सपिरियन्स हा. फुल पाऊस चालू आहे या जंगलात आहे मी. हे बघा आज जंगल में आ गए अभी हम, जो मूवी में देखते हैं ना. होय मजा 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 आ गया भाई. ये तो चाहिए था. ये चाहिए था. प्योर नेचर. अनएक्सपेक्टेड था पर मजा आ गया भाई. अच्छा यहाँ इथं फोटोशूट करतात लोक. हे दाखव इकडे बघा एक प्राणी आलाय जंगलातून. काय झाले त्याला बघा. अंशुशीर लागत आहे वाटतं. अयो, अयो. वरती हळूहळू. भिंगरी ओ केशव खतरनाक आहे रे भैया तू. केशव एक नंबर. पाणी उडवलं. हात मागे तू म्हणून मोठं मागे हळू प्लीज येते. सो आलो आता आम्ही दुर्गा माता टेम्पलला राईड करून. कोरेकल राईड फार छान झाली आणि इकडे इतका जोरात पाऊस आहे. राईडमध्ये पण पाऊस लागला. इकडे टेम्पलकडे आलो इकडे पण पाऊस आहे. तर आम्ही पार्किंगमध्येच बसलो गाडीमध्ये. आणि पाऊस इतका जोरात चालू आहे कारण की इथून परत पार्किंगमधून आम्हाला वरती ट्रेक करत जायचं आहे टेम्पलसाठी. सो आता एकदा पाऊस थांबला की मग आम्ही जाईल कारण की खूप जोरात पाऊस चालू आहे. तुम्हाला इकडून दिसतं का पाऊस, त्याचे थेंब तुम्ही पाहू शकता. सो तिकडचे काही जर फुटेज असेल तर मी टाकेलच. येस. सो स्टे ट्यून. बाय. फायनली पाऊस थांबला आहे. सो आता मी टेम्पलकडे जातो आहे ट्रेक करत वरती. तो टेम्पलचा तुम्हाला खालचा परिसर दाखवतो. टेम्पल आहे थोडं टेकडीवर आहे डोंगरावरती. सो याच्या खालचा परिसर दाखवतो तुम्हाला. एकदम मस्त व्ह्यू आहे. हे तुम्ही मागचं बघू शकता. कसे दगड्स आहेत ते कसे आहेत काय आहे काय त्याचं रिलेव्हन्स काय आहे कुठून आलेत काहीच माहीत नाही मला. कसे रचलेत ते एकमेकांवर. इकडचा व्ह्यू दाखवतो. मस्त आहे ना हा व्ह्यू. हो असा ट्रेक आहे बघा. अशी पूर्ण डोंगर असं चढून जायचं. याला पायऱ्या वगैरे नाही येत. पायऱ्या नाही येत ना याला. पायऱ्या नाही येत वाटतं. हे पूर्ण स्लिपरी आहे. तुम्ही थोडा चुकून वाकडा तिकडा पाय पडला की परत घसरत खाली. हां इकडून पायऱ्या आहेत. इकडून वरती पायऱ्या आहेत बघा. दिसतात दगड्स कसे. चाललो आता. पाऊस चालूच आहे थोडा तर बघ चढून जातो वरती मंदिरात. वाढला पाऊस. हे चला हे इकडे मंदिराचं एंट्री. व्ह्यू बघा तुम्ही. हा हे टेम्पल आहे. इकडं प्रसाद असतो. तुम्ही येऊन जेवण वगैरे करू शकता प्रसादाचं. जेवण मीन्स प्रसाद असतो ॲक्च्युली देवाचा. सो हा बघा देवाचा प्रसाद. आम्ही बसतो प्रसाद खायला. मी निखिल अनिकेत आणि जो उपवास होतो नाही खात बाकीच्या आम्ही प्रसाद खातो. आता प्रसाद खाऊन झाला आहे आमचा. आता आम्ही चालू आहे त्या केवकडे. केवमध्ये वाली केव असं म्हणतात त्या केवला. केवचं एंट्रन्स. इथून आत गेली की ते केव वगैरे ते दाखवतो तुम्ही कोणी सांगू शकेल का हे दगड असे का लावलेले आहेत. कमेंट करा. त्या कमानीमधून आल्यानंतर हे सगळा परिसर असा आहे. इकडून सरळ जायचं आहे. डिस्टन्स थोडा आहे चालत जाण्याचा. सो चाललं आहे आता स्लोली. मला तोपर्यंत इकडचे आर्किटेक्चर वगैरे दाखवतो.
हे झाड बघा किती जुने आहे, ते वर्षांपासून असलं असं थांबलं. कसा आहे मोराचा आवाज, मधूनच कावळा काय करतो. फायनली केव आलेला आहे. इकडे बघू शकतो त्याचं मेन एंट्रन्स इकडून आहे. इकडे बोर्ड पण दिलेला आहे त्यांनी, वली गुफा का रस्ता पेटू वाली केव इकडून आहे असं. दगड लावले दाखवलं. बघा पूर्ण इन्फॉर्मेशन आहे त्यांनी. ते गुफा कशी तयार झाली, सुग्रीवनी वाली जेव्हा गेला होता केवमध्ये, त्याच्यानंतर त्यांनी हे केलं होतं, ते तो रिटर्न येणार नाही म्हणून त्यांनी ते बाहेरून गुफा बंद केली होती सुग्रीवनी. त्याच्यानंतर वाली आला होता आणि त्यांच्यात दोघात भांडण झाले होते, त्यांची क्राऊन कोणाचा म्हणून. असं तसं स्टोरी आहे ती, पाहून घ्या. वाली केव केवचं एंट्रन्स इकडून आहे. इकडे बघा दगड कसे लावलेले होते ते पण त्या काळात त्यांनी. एवढे मोठे मोठे दगड, किती ताकद असेल त्यांच्या अंगामध्ये, पाहू शकतो आपण. तर आम्ही आता केवच्या आतमध्ये चाललो आहे. तर मे बी खूप अंधार आहे, आतील व्ह्यूज येतील नाही येतील आय डोंट नो, बट मी ट्राय करतो. पूर्ण अंधार आहे असा. हे बघा, पूर्ण अंधार आहे सगळं. बल्ब आहेत पण ते ॲक्च्युली बंद आहेत तिथले. आता मी टॉर्च चालू केले, चाललो आहे गुफामध्ये. तुम्ही बघू शकता किती क्लिअर येतं आय डोंट नो, बट हे बघा तुम्हाला थोडं वाकून जावं लागतं थोडं. इकडे पण आहे आणि इकडून एक्झिट येतं. जे मी तुम्हाला आधी दाखवलं होती एंट्री, ती ॲक्च्युली एक्झिट होती. एंट्री पहिले कुठं नाही, बोर्ड वगैरे आहे ती अशी ती केव्हा आहे. तिकडे आत पण आहे, खूप जाता येतं पण फार अंधार आहे तिकडे, तुम्हाला पण जात नाही जास्त. तर इकडे आम्ही असं बाहेर आलो होता. छान आहे, छान केव्हा आहे. इकडे महागणपती मंदिर आहे. व्हिडिओ काढायला मना आहे, मी आज जात नाही. तुम्हाला दाखवतो तिकडे परिसरमध्ये अजून काय काय आहे. नवग्रहाचं मंदिर आहे समोर, जे पाहता तुम्ही हे नवग्रहांचं मंदिर आहे. हे गुरुग्रह, बुद्धग्रह, हे सगळे नवग्रह आहेत आपले. हे बघा हे सगळे दिसत असेल. हे 12 ज्योतिर्लिंग, एक 12 ज्योतिर्लिंगाचं टेम्पल आहे. एकाच मंदिरात सगळे ज्योतिर्लिंग जातात. आतील फुटेज नाही येणार, इकडूनच पाहू शकतो. आत एंट्री नाही. कसा आहे व्ह्यू मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात मजा करताना आम्ही लोक. फायनली छान असं दर्शन झालेलं आहे आमचं. एकदम मस्त दर्शन झालेलं आहे, एकदम स्पिरिच्युअल वाईब्स, एकदम पीसफुल हिल्स. सो आता आम्ही चाललो आहे आमच्या रिसॉर्टवर रिटर्न, थोडं आराम करण्यासाठी, रेस्ट करण्यासाठी, कपडे वगैरे चेंज करतो आणि देन आम्ही जातो स्विमिंग पूलला. नाही अंजनेद्री हिल्सला, तिकडचं दर्शन करण्यासाठी आम्ही तिकडं तिथनं परत आम्ही जाणार स्विमिंग पूलला. पण स्विमिंग पूलला चालणार. येस, सो स्टे ट्यून, बाय. मित्रांनो तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. समोरचा डोंगर बघा दगडांचा, कसा छान दिसतो. असा छाती चौडी करके खडा आहे वो. मित्रांनो हा दगड बघा कसा स्टेबल आहे, काहीच सपोर्ट नाही आहे. तेवढा खालच्या एजेसवर फक्त उभा आहे. वाव, आणि कुणी जर त्याच्यावर काहीतरी घाण केलेली आहे दिसतंय वरती काहीतरी. गुड इव्हनिंग गाईज, जस्ट झोपून उठलो आता, थोडा आराम केला. सो आता इव्हिनिंगला आम्हाला जायचं होतं तिकडे, बट म्हटलं थोडा आराम करून घेऊ, कारण की उद्या असाही शनिवार आहे. सो मग आम्ही
अर्ली मॉर्निंगच तो ट्रेक करून आम्ही तिकडे दर्शनासाठी जाणार आहे. कारण की उद्या त्यांचाच वार असतो. सो म्हटलं की उद्या चांगल्या दिवशीच जाऊन दर्शन घेण्यातच अजून चांगलं वाटेल. सो आम्ही सकाळी जाणार आहे. तर आता थोडं झोपलो आहे. आता उठलो, इव्हिनिंगचे वाजलेत 5:45. आता चहा कॉफी पितो, थोडा आराम करतो. मस्त वातावरण झालं एकदम. तुम्ही पाहू शकता मागं हवा वगैरे चालू एकदम थंड ब्रीज हवेचा, मस्त वाटतं. हा व्ह्यू जो आहे एकदम छान आहे. एकदम तुम्हाला दिसतोय का नाही याच्यात आय डोंट नो, बट एक नंबर व्ह्यू आहे. बघू शकतो. दिल में तेरे जो है छुपा ख्वाहिश है जो तेरी. तर वातावरण एवढं सुंदर झाले. मी आणि अनिकेत चालले वॉकसाठी. छान थंड हवा सुटली आहे. कैरी. It's like a candlelight dinner, guys, with my brothers. हाय. खूप छान मस्त. लोकेशन आहे. हे बघ, खूप मस्त असं वाईब येते. नाईट डिनर इन सायलेंट लाईट. काय? नाईट डिनर इन. लाईट डिनर इन सायलेंट नाईट. हो, काय बात आहे. क्या बात आहे. अनिल सरांचा उपवास आहे, त्याच्यामुळे ते लस्सी आणि ज्यूस लस्सी आणि ज्यूसवर खूप काम टेस्टी आहे बघतात. लस्सी पण. कमान. आता डिनर करतो. राईस आहे एक, हा लेमन राईस आहे, हा व्हेज बिर्याणी. सो डिनर करतो, झोपतो. उद्या तुम्हाला बाकीचे अपडेट्स देतो. बाय, गुड नाईट.